हाय गाईज, सोनवणीज क्रिएटिव्ह फॅमिलीच्या किचनमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. उद्या आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तर आज आम्ही कोणतेही बाहेरचे पॅकेट मसाला न वापरता बनवला आहे मस्त असा झणझणीत चिकन मसाला. तर आता आपण इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे व ते आता आपण मॅरिनेट करू. तर त्यासाठी 2 मोठे चमचे दही घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये काही बेसिक मसाले घालणार आहोत, जसे हळद, लाल तिखट, मीठ, घरगुती काळा मसाला आणि लिंबाचा रस टाकून चिकन छान मॅरिनेट करायला ठेवू. चिकन मॅरिनेट केल्यामुळे चिकनला छान चव येते, त्यामुळे आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण चिकन मसाल्यासाठी लागणारा मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे तीळ, काजू, काही खडे मसाले जसे तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी. तर आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थितपणे छान भाजून घेऊ. तर आता आपण इथे सुरुवातीला घेतलेले आहे खोबरे हे छान लाल होईपर्यंत भाजायचे आहे. आता आपण यामध्ये तीळ व काजू टाकून पुन्हा एकदा छान भाजून घेऊ. तीळ लवकर भाजले जातात, त्यामुळे आता आपण हा सर्व मसाला प्लेटीत काढून घेऊ. आता आपण तव्यामध्ये खडे मसाले व धने टाकून भाजून घेऊ. तवा गरम असल्यामुळे मसाले पटकन भाजले जातात, त्यामुळे आपण मसाले लगेच काढून घेऊयात. त्यानंतर आपण पुढचे जिन्नस भाजून घेऊ. आता आपण एक एक करून सर्व मसाले छान भाजून घेऊ. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण थोडा कांदा टाकू. कांद्यामध्ये अगदी थोडेसे तेल घालायचे आहे, त्यामुळे कांदा करपत नाही. बऱ्यापैकी कांदा भाजत आल्यावर भाजलेला कांदा एका ताटात काढून घेऊ. आता आपण कांदा एका ताटात काढलेला आहे. आता आपण तव्यामध्ये टोमॅटो व लसूण टाकू. टोमॅटो व लसूण करपू नये यासाठी आपण त्यामध्ये थोडेसे तेल टाकू. आता आपला टोमॅटो व लसूण छान भाजत आलेला आहे, तोही आपण एका ताटात काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आता आपले सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत. त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात व हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक वाटून घेऊ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता आपला मसाला आता छान वाटून झालेला आहे. वाटलेला मसाला आपण एका ताटात किंवा वाटीत काढून घेऊ. आता आपला चिकनसाठीचा मसाला तयार झालेला आहे. चिकनला फोडणी देण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल टाकू व त्यामध्ये मगाशी वाटलेला टोमॅटो कांद्याचे वाटण त्यात ॲड करू. आता तेलात टाकलेला मसाला त्यामध्ये छान मिक्स करून भाजून घेऊ. आता आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण या परतलेल्या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू, म्हणजे त्यामुळे मसाला पटपट भाजला जाईल व त्याला तेलही छान सुटेल. तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला तेल सुटत आलेले आहे. आता आपण त्यामध्ये घरगुती काळा मसाला ॲड करू व हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. आता आपले चिकनही छान मॅरिनेट झालेले आहे, ते या परतलेल्या मसाल्यामध्ये ॲड करू. तर तुम्ही बघू शकता आम्ही सर्व मॅरिनेट केलेले चिकन कढईत टाकत आहोत. आता मसाला व चिकन छान हलवून घ्यायचं आहे. तर आता आम्ही यामध्ये अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून मसाला तळाला चिकटणार नाही. आता आपण यामध्ये आत्ताच पाणी घातलेले आहे, यानंतर पाणी टाकण्याची गरज नाही.
यामध्ये आम्हाला मीठ कमी वाटत होते, त्यामुळे आम्ही यात मीठ टाकलेले आहे. तर तुम्ही बघू शकता चिकनला आणखी पाणी सुटलेले आहे. मीडियम आचेवर चिकन छान शिजू द्यायचे आहे. आता आपण कढईवर झाकण ठेवून चिकन 10 मिनिटे शिजू देऊ. तर तुम्ही बघू शकता चिकन छान शिजत आलेले आहे. चिकनला छान तेलही सुटलेले आहे. तर आता चिकन 5 मिनिटं झाकण न ठेवता तसेच शिजू द्यावे व शेवटी त्यामध्ये कोथिंबीर ॲड करावी. आता आपण यामध्येच 1 चमचा तूप टाकू. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे. भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे आणि घरभर चिकनचा छान सुगंधही येत होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही बघू शकता झालं आपलं चिकन मसाला तयार. अशा पद्धतीने तुम्ही जर चिकन मसाला बनवला तर घरचे तुमची तारीफच करत बसतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.